नमस्कार, सुप्रभात, जय शिवराय। आज आपण आहोत ते रायगडच्या पायथ्याला हिरकणीवाडीमध्ये आणि ते आपली आज रायगड प्रदक्षिणा मोहीम आहे। तर वाईल्ड विंग आपला ग्रुप आहे अंबरनाथचा, तर त्यांच्या मार्फत दरवर्षी ही रायगड प्रदक्षिणा ऑर्गनाईज केली जाते। तर आपण इथे रायगडच्या पायथ्याला आहोत, बघू शकता। हिरकणीवाडीतनं समोर जी लाईट येते तिथे रोपवे जातो। तर या ठिकाणाहून प्रदक्षिणेला सुरुवात होईल। हिरकणीवाडीमध्ये हे शेवटचं टोक आहे। एक बाजूलाच हे घर आहे, मस्त शांत ठिकाणी, निसर्गरम्य, खाली अशी शेती आहे। या बाजूला हिरकणीवाडी आहे। तर इथूनच आपली रायगड प्रदक्षिणा सुरू होईल। साधारण 25 नसेल, साधारण 50च्या आसपास मंडळी आहेत सोबत प्रदक्षिणेला। तर मी आणि राजेश, कैलास असं आपल्या वाईल्ड विंगचा जुना ग्रुप आहे। तर बघू आता, मला पुढे लीडला ठेवणार आहेत। ते दरवर्षी ठेवतात, माझे 3रं वर्ष आहे। तर मग चला, एक एक टप्प्यात आपला कसा प्रवास असेल त्यानुसार आपलं शूट होत राहील। जय शिवराय। कारण आपण ब्रेकफास्ट ज्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती त्यांच्याकडनं थोडासा डिले झाला, कारण तुम्ही आता बघताय सध्या वातावरण काय आहे। मराठा क्रांती मोर्चा अख्खी पब्लिक इकडे डायव्हर्ट झाल्यामुळे इकडे पण पब्लिकवर बऱ्यापैकी लोड आलाय। तर आपण आता काय करूया, आपण नंबर सगळ्यांनी आपले आपले लक्षात ठेवायचे। आता आपण इकडनं चित दरवाजाला जाणार। चित दरवाजाला आपण तिथे थोडंसं आपण फोटो सेशन करूया। तिथले स्पॉट कुठल्या बाजूला काय ते थोडंसं आम्ही सांगू। त्याच्यानंतर आपण खाली उतरू आणि जिथे आपण प्रदक्षिणेला मेन जंगलात एंट्री करू तिथे आपण बाकीचे इन्स्ट्रक्शन घेऊया। चालेल? चलो। कोणाचं काय राहिलं असेल तर आत्ताच घ्या, एक्स्ट्रा लगेज असेल ते इथंच ठेवा। एक्स्ट्रा काय म्हणजे असं कुणाला काय मेडिकेशनचा इश्यू आहे का काय, की आता आपल्या बेस कॅम्पवरनं आपल्याला काय उचलायचं आहे किंवा काय एक्स्ट्रा लगेज वगैरे असेल, कपडे वगैरे असतील, पाणी जास्तीत जास्त घ्या, सोबत कॅरी पाणी जास्तीत जास्त घ्या। आता आपण चित्तदरवाजाला जातो तिथे पण बॉटल भेटू शकतात। हा, प्रत्येकाने कमीत कमी 3-4 लिटर तरी पाणी ठेवा। ते पण कमी पडता। हाय, जय शिवराय। जय शिवराय। चला मोहिमेला सुरुवात। हिरकणीवाडीमध्ये आहे रोपवे, हे रोप दिसतात, वरनं ट्रॉली येते। फिर वो पॉलिटिक्स हो जाएगा। हे मराठा आंदोलनासाठी आलेली पब्लिक सगळी रायगडला आली इकडे, त्यामुळे वरती रायगडला खूप गर्दी। आणि पुढे रोपवे बघू शकता तुम्ही। हे पार्किंग लॉट आहे रायगडच्या खाली हिरकणीवाडीला। इथे वरती हिरकणी बुरुज आहे। इथून हिरकणी खाली उतरली होती। चल रहे थे, इधर से उतरने के लिए जगह। कौन उतरा, कौन दिखाई दे रही? नहीं, अभी दिखाई देगा तेरे एक। इजी भी नहीं उतरने का ये। नहीं इजी है, ऐसे लग रहा है तेरे को सीधा है करके। तो वैसे नहीं है, थोड़ा चलने के लिए जगह है। डायरेक्ट इधर उतर सकता था अपन। इधर ही बैठे थे ना, रुके थे मेरे ख्याल से। हाँ, मैं बोला ना इधर से जा सकते करके। ये देख आदमी लोग दिख रहे हैं। जा रहे हैं। हाँ, शॉर्टकट है। तर या ठिकाणी रायगडच्या पायथ्याला आम्ही आता आलो। तिथे इथे आमचा तो एक फोटो सेशन होऊन प्रदक्षिणेला सुरुवात होईल। गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित नयालंकार मंडित शास्त्र अस्त्र शास्त्रात पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्रीमंत श्री
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती सर्जा छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा नमो पार्वती पते हर 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 तर आपल्या प्रदक्षिणेला सुरुवात झाली. आपण आता मेणा दरवाजा दिशेने चाललो आहे. तो जो रस्ता निजामपूरला जातो त्या रस्त्याने मग पुढे आपण एक राईट जंगलात घेणार आहोत. तो रायगढ़ में जाने के लिए ना और एक इधर से मेन दरवाज़ा है. इधर से ये दरवाजे के हमेशा इस्तेमाल किया गया है महाराज की तरफ से. वो मेना दरवाज़ा बोलते हैं. वो भी शायद दिख जाएगा इधर से. देखो मेणा दरवाजासाठी बघा हा इथना रोड आहे. मेणा दरवाजासाठी एकदम सोपा आहे. म्हणजे इथे जास्त दम नाही लागत. असं नागमोडी वळणाने बनवलेला आहे रस्ता. राजेश भाई ये देखो ये रास्ता हाँ जिगजैग में है ऐसा. तो इधर ज़्यादा थकान नहीं होता है. टाइम ज़्यादा लगता रहेगा. हाँ टाइम थोड़ा. तर ह्या मेन रोडपासून आपल्याला इथनं खाली उतरायचं आहे. इथून खाली उतरायचं. हे बघा ही जी गाढवं आहेत ना ही गाढवं रायगडचं काम करत आहेत. म्हणजे खालून जी दगड आहेत पायऱ्यांसाठी घेऊन चालले आहेत. हे ह्या गाढवांवरती टाकूनच ही दगडं वरती नेली जातात. त्यामुळे रायगडमध्ये आता जे काही चेंजेस होत आहेत त्यामागे या गाढवांचा खूप मोठा हात आहे. झाल्यामुळे आपण वरती बऱ्याचशा आपल्या बाकीच्या फॉर्मॅलिटीजचा पूर्ण नाही केला. आधी परत एकदा सगळ्यांचं स्वागत. आता वरती आपण थांबलो. हां पहिलं बेसिकली जी टीम आहे आपली त्या टीमचा तुम्हाला थोडक्यात परिचय देतो. नावं लक्षात ठेवा प्रत्येकाने, कारण कसं पुढे मागे तुम्हाला जर काय लागलं. ट्रेक जेव्हा आपण करतो ट्रेक हा काय असतो सांघिक इव्हेंट असतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचं. आता आपल्याकडे मोस्ट सिनियर पर्सन आहेत काही, शिवाय म्हणजे मी त्यांना यंगच म्हणेन कारण ते या एजमध्ये आपल्याला इन्स्पिरेशन आहेत ॲक्च्युली. तर प्रत्येकाचा स्पीड सारखा नसतो. ओके काही लोकांना वेगाने जायचं असतं, काही लोकांना जमत नाही की आता उंच सकल भाग आहे. आपल्याला एवढी काळजी घ्यायची की आपल्यासोबत जे कोणी माणूस आहे तर आपल्याला सोबत घेऊन चालायचं. ट्रेकचा पहिला नियम आपला ट्रेकचा फ्रंट लीड करणार आहे स्वप्नील. स्वप्नील हातवर कर. स्वप्नीलच्या पुढे कोणीही जायचं नाही. तुम्ही किती स्पीडने चालत असाल तरी एवढी कृपया फक्त काळजी घ्यायची की आपण एका ग्रुपसोबत आलेलो आहे. त्याचे काही नियम आहे कारण त्याच्या पुढे आपल्याला कंटिन्यू जंगल लागणार आहे. या जंगलामध्ये प्राणी आहेत, काही सापसारखे सरपटणारे प्राणी आहेत. कुणाच्या नादी लागायचं नाही, कुणाच्या वाटेला जायचं नाही. तिथं साप दिसला म्हणून फोटो काढायचा बिलकुल असं काय करू नका. ओके फ्रंटली स्वप्नील आहे आणि आपले शिवाजी दादा आहे. ह्या दोघांच्या पुढे कोणी जायचं नाही. सगळ्यात शेवटी मी असणार आहे. मी माझ्या पाठीमागे कुणाला राहू देणार नाही. आणि कोणी जरी म्हणजे शक्य होणारच नाही कोण राहील असं, पण माझ्या पाठीमागे कोणी राहायचा प्रयत्न करू नका की फोटो काढायचा आहे थांबा आम्ही पुढे चलतो. ओके प्रत्येकाने आपला स्पीड स्लो ठेवा भले पण कॉन्स्टंट ठेवा. थांबू नका, हळूहळू चला पण चालत राहा कारण आपल्याला दुपारपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करायची. ओके बाकी त्या सगळ्यांचा एक बेसिक इन्स्टो येतो. आपला रोशन सुजय आमचे आनंद मामा मोस्ट सिनियर ज्यांनी ही प्रदक्षिणेचा कन्सेप्ट बेसिकली आमच्या मुलांमध्ये रुजवला. आम्हाला प्रदक्षिणा सुरू केली ते आमचे मोस्ट सिनियर पर्सन आनंद मामा. ओके आत्तापर्यंत तुम्हाला सगळ्यांना जे मॅनेज करत होता आमचा बबन दादा पाठीमागे, कारण आम्हाला यायला थोडा उशीर झाला. आमचे कैलास भाऊ ते तुम्हाला आता मोबाईलवर कॉर्डिनेट करत होते, लोकेशन देत होते आमचे कैलास भाऊ. त्यानंतर आमचा गारद तुम्ही ऐकली अंगावर काटा आला ना आमचा प्रयाग दादा. आमचे ॲडव्होकेट प्रतीक. त्यानंतर मोस्ट आमची आई म्हणजे जेवणाचा ट्रेकचं जेवढं काय असतं सगळी जबाबदारी आमच्या आईची असते म्हणून त्याला आम्ही आई म्हणतो. आमचं मधुर आमचे शय दादा ओमकार आणि मी स्वतः समीर. ओके आता चालताना जिथे उतार आहे तिथे आपल्याला क्रॉसफिट चालायचं. पाय तिरका टाकायचा, सरळ पाय टाकायचं नाही, तुम्ही तोंडावर पडा. हे जे सोबत असतील हे प्रत्येक मध्ये मध्ये असतील. पुढे स्वप्नील असेल, शेवटी मी असेल. मध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायला हात द्यायला किंवा काही मदत लागली ही सगळी मंडळी आपल्या सोबत असणार आहे. कुणाला काही थोडं जरी जाणवलं समजा काही डोक्यात दुखतंय, डोकं दुखतंय, पाय दुखतोय किंवा छातीत दुखतंय असं काही जरी तुम्हाला बेसिक जाणवलं तरी तुम्ही
आपले जे ट्रेक मेंबर आहेत त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्ट करायचं। इथे आपण जाताना मध्ये मध्ये स्पॉट आहेत। आता प्रदक्षिणा काय याच्यावरती आपण थोडक्यात हे देऊया की ही जी प्रदक्षिणा आहे हा नुसता ट्रेक नाही आहे, ते काहीतरी लावतायत, स्मेल नाही ना जास्त त्याला। ओडोमॉस आहे का? सर नका लावू, कारण काय माहिती आहे का, बीज त्रास देतात। मधमाशा असतात ना, मधमाशा बीज आहे ना त्या त्रास देणार। तुम्ही कुठलाही उग्र, म्हणून मी मगाशी परफ्यूम लावायला सांगितलं तेच कारण की काय होतं, मधमाशा ना त्यांना म्हणजे ते असं वाटतं की त्यांच्या एरियामध्ये कोणतरी वेगळा माणूस आला आणि ते अटॅकिंग मोडमध्ये येतात आणि ते एकामुळे ते सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो। ओके, समजा तसं काय जाणवलं काय आजूबाजूला काय तर सरळ खालती झोपून घ्या, पळापळ करू नका, पॅनिक नाही व्हायचं काही काही। आता इथे जे बेसिक प्राणी आपल्याला दिसतील, आधी प्रदक्षिणेचं सांगतो की ही प्रदक्षिणा हा नुसार ट्रेक नसून आपण स्वराज्याची जी राजधानी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे निधन झालं त्या अशा पवित्र स्थळाला आपण प्रदक्षिणा पूर्ण करतो। ट्रेकच्या नंतर आपला पहिला थोडा भक्तिभाव मनामध्ये असायला हवा, त्याच्यामुळे शक्यतो आपल्याकडनं काय कचरा, डेफिनेटली आधी लोक गेलीत त्यांनी कचरा केला, पण आपल्याकडनं कचरा होईल याची काळजी म्हणजे प्रत्येकाने घ्या की आपल्याकडनं कचरा होणार नाही। ओके, त्यानंतर साळिंगरा आहेत या जंगलामध्ये, त्याच्यानंतर साप आहेत, पुढे आपण खिंड उतरून गेल्याच्यानंतर रानडुकरांचे तुम्हाला दिसतील, पण ते त्यांचे असतात, जर आपण त्यांच्या वाटेला गेले नाही ते काही त्रास देणार नाही। आहे ट्रेकची मंडळी आहे ती सगळी हे करतात। आपली टीम जी आहे ती एक्सपिरियन्स टीम आहे, त्याच्यामुळे तुम्ही पहिलं डोक्यातून हे काढा की तुम्ही सेफ आहात, की तुम्हाला कसलीच काळजी नाही। इवन आपला स्वप्नील, रोशन या लोकांनी रेस्क्यूचा बेसिक कोर्स केलेला आहे। सह्याद्रीमध्ये जे काही ॲक्सिडेंट होतात, शिवदुर्ग लोणावळा जी करते त्या टीमसोबत त्यांनी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे रेस्क्यूचा आपल्याला पूर्णपणे अनुभव आहे। ओके, गेली 15 वर्ष ही मुलं सह्याद्रीमध्ये फिरत आहेत आणि ही प्रदक्षिणा तर आमची जवळजवळ 37 वर्षाची आमची प्रदक्षिणा, त्याच्यामुळे इथला रूट आणि रूट फक्त मध्ये ते निसर्ग वादळ आलं तर त्यावेळी हा रूट चेंज झाला होता। आपल्या आधी बऱ्याच लोकांनी प्रदक्षिणा या सीझनमध्ये केली, सीझन म्हणजे पावसाळ्याच्या नंतरचा पार्ट, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी केलेली, त्याच्यामुळे वाट मळलेली आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्ही येलो कलरचा मार्क बघितला असेल, जर काय चुकायला झालं, चुकणं मार्क होणार नाही, पण तो येलो कलरचा मार्क लक्षात ठेवायचा आणि तो आपल्याला फॉलो करायचा। ओके, आता रस्त्यामध्ये काही स्पॉट आहेत, उदाहरणार्थ आता म्हणजे रायनाग महाराज समाधी लागेल, त्यानंतर टकमक टोकाच्या खाली आपण थोडक्यात किल्ला तुम्ही वरून पाहिला असेल, पण खालून रायगड कसा दिसतो त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। त्या स्पॉटला आपल्याला थांबायचं म्हणजे थांबायचंच आहे, सगळ्यांना एकत्र यायचं आहे। त्याची 2 कारणं आहेत, एक तर तुम्हाला माहिती मिळेल त्या ठिकाणची आणि दुसरी म्हणजे आपली चुकामुक होणार नाही। म्हणजे कधी कधी स्पीड कमी होतो आपला, त्याच्यामुळे मागे राहावं लागतं काही लोकांना, तर ती लोक कव्हर होऊन जाते त्या भागामध्ये। ओके, ॲज अ फॅमिली म्हणून आपण आता ही सगळी ट्रेक पूर्ण करणार आहोत। स्वप्नीलच्या पुढे कोणीही नाही, माझ्या पाठीमागे कोणी नाही, बाकी बेसिक इन्स्ट्रक्शन काय असतील ते आपण रस्त्यामध्ये घेऊया। ओके, ऑल ओके? ओके, सगळे ओके आहात? हर 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 आणखी जर कोणाला बॅकआउट करायचं असेल तर रायनाग महाराज पर्यंतच, त्याच्यानंतर बॅकआउट होणार नाही। सगळे येणार ना? हो गेलेलं ना। राजेश, ये टकमक टोक उधर खड़े थे अपन, इधर से ऐसा चल के उधर से गया ना, वो देखना उधर दिख रहे लोग जा रहे, देख। हाँ, इधर नहीं लगता क्या? इस साइड पे नहीं लगता? हाँ वैसे ही आड़ा चढ़ के निकलते हैं ना अपन आगे। हाँ पळतात ते बघ, लाईनी दिसतात नाही का? भाग रहे क्या? नहीं चल रहे ना, वो लोग नहीं क्या सूखने के लिए? हाँ मतलब चावल एक बार निकाल लिया ना उसमें से, तो ये जो पराली है ना
जो जानवर है ना, गाय बैल खाती है नहीं, चारा। हाँ चारा बोलते हैं। ये देख ऐसा काट के, ये सब चावल का खेती है। बिलकुल टकमक टोकाच्या खाली होते तिथं आता दृश्य होईल. असे जागोजागी ॲरो मार्क केलेले आहेत. स्वप्नील हे आपणच केलेले आहेत काय? नहीं, वो 2 साल पहले मारा ऑयल पेंट लेके ना. हम स्टार्टिंग में थे तो हमने स्टार्ट किया था मारना. पूरा हाथ पीला पीला हुआ था. हाँ वह आता हाय करा. हाँ बस. जय शिवराय. घनदाट जंगल आहे जाण्यासाठी. पहाड़ी है. बारिश में इधर पानी रहता रहेगा जोर से. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. पहिला स्टॉप ना. हाँ बस हॉल्ट आहे. बस एकदाच हाय बोलायचे. आम्ही 1000 वेळा हाय बोलू. आता आपण खाली एकदम महादरवाजा खाली आलोच आहोत. बघू शकता. जय मल्हार सदानंदाचा. पहिला भक्त हनुमान की जय. सगळे ओके. सगळे ओके. आवाज नाही आला. सगळे ओके. यस सर. यस सर. ओके. अरे 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 अरे. महादेव. आता
आता आपण एक नॅचरल फिनोमिना बघणार आहोत. हा तुम्हाला डोंगराचा कव्ह दिसतोय. इथे नॅचरल एक इको पॉइंट तयार झाला. ओके, आता मधुर आवाज येईल, आपण इको एक्सपिरियन्स करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय! भवानी! जबरदस्त जबरदस्त. लाईन दिसते का तुम्हाला? व्हाईट व्हाईट दिसते. तिथं गुहा आहे, अश्मयुगी गुहा आहे. आपण नाणे दरवाजाचा रूट बघितला, जिथे पाण्याचा टँकर होता. नाणे दरवाजाने वरती येतो. एक रस्ता आपला बरोबर तिकडे जातो, म्हणजे महादरवाजाला पायरीच्या रस्त्याला जुळतो. आणि एक आपला तो अश्मयुगीन गुहा आहे ना, तिथून साईडनी जाऊन मदार मोर्चाला निघतो. म्हणजे मधल्या पट्ट्यात कोणाला हिराजी माहिती असेल, हिराजीचं दुकान आहे त्या साईडला, तिथे तो निघतो. हा एक मधला एक दुसरा रस्ता आहे. अजून चालू असेल तो? चालू आहे तो. आम्ही एकदा शिवराज्याभिषेकाला उतरताना या रूटने असं इकडनं खाली आलेलो. शिवाजी होता, शिवाजी नेणारा. बरं, आता तुम्हाला इकडनं महादरवाजा दिसतोय. महादरवाजा दिसतोय. आपण पुढे जाऊन त्याची माहिती घेऊया. आता पाठीमागे जे आपले स्पॉट झाले, एक मिनिट शांतता. आता मागे आपण चित्त दरवाजाला उभे होतो, बरोबर. तिथे आपल्या ऍक्च्युली 2-3 पॉईंट बघायचे किंवा त्याची माहिती घ्यायची राहिली. त्याच्या आपण जिथे उभं होतो त्याच्या एक्झॅक्टली हा जो समोरचा डोंगर आहे, आपण बघा, हा जो खूप लढा बुरुज म्हणतात त्याला खूप लढा काय म्हणत असतील, कोणी सांगू शकता? इकडे दिसतोय ना समोर खूप लढा म्हणजे काय, चांगल्या प्रकारे लढाई करता येईल असं स्पॉट, म्हणून त्याला खूप लढा बुरुज म्हणतात. त्याच्या खाली येतो चित दरवाजा. रायगडावरती यायचा एकमेव दरवाजा म्हणजे चित दरवाजा. त्याच्यानंतर रायगडावर यायला दुसरा रूट नाही. रायगडाचा बॅकडोर म्हणजे वाघ दरवाजा, तो आपण आता पूर्णपणे फिरून गेल्याच्या नंतर वाघ दरवाजा दिसेल, पण त्यांनी वर जाता येत नाही, तिला खाली उतरता येतं फक्त. जेव्हा संभाजी महाराजांना पकडण्यात आलं, आणि म्हणजे ॲक्च्युली त्याची माहिती तुम्हाला तिथे देण्यात येईल. आपण आधी इथेला डिस्कस करूया. हा खूप लढा बुरुजाच्या समोरचा तो डोंगर आहे, म्हणजे जिथे आपण उभं होतो रायगडाकडे पाठ करून, त्या समोरचा जो डोंगर आहे तिथे वाघबीळ म्हणून 2 गुहा आहेत, ऐकले असतील. त्यांना गन्स ऑफ पाचाड म्हणतात. म्हणजे जो इंग्रज शासक होता त्यांनी त्याच्यावर फार मोठा, तुम्ही गुगल करा, एक फार मोठा आर्टिकल दिसेल. ते 2 नाळीची बंदूक जशी असते तशी ती पाचाडकडे तोंड करून असलेली ती गुहा दिसते. त्याला 2 एक्झिट आहेत, म्हणजे 2 विंडोज म्हणू शकतो आपण त्याला. ते गन पाचाडकडे करू नये म्हणून त्याला गन्स ऑफ पाचाड असं म्हणतात. ते कधीतरी तुम्ही आलात भविष्यात तर ती बघू शकता, एकदम मस्त आहे. तो पण एक नॅचरल फिनोमिना आहे. जेव्हा म्हणजे हे लावातनं, जेव्हा ही दगडं, ही डोंगर आहे ती लावातनं तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये जे बबल्स राहतात मध्ये, म्हणजे ज्वालामुखी जेव्हा फुटतो किंवा एखादा सेट होतो त्याच्यामध्ये जो बबल राहतो, एअर पॉकेट राहतो, त्याच्यामध्ये हे आपले वाघबीळ तयार होतं. दाखव. हा तेच काल जाऊन आलात ना? गुड गुड गुड. आपण ग्रुपवरती फोटो शेअर करूया त्याच्याबद्दल. चित दरवाजा एंट्री पॉईंट झाला तुमचा, ते झालं. त्याच्यानंतर खाली पालखी दरवाजा आहे. स्वप्नील आपला नाणे दरवाजा, रोशन सांग थोडंसं त्याबद्दल. नाणे दरवाजा म्हणजे नाणेघाट माहिती आहे ना तुम्हाला? नाणेघाट म्हणजे काय, कोकण आणि वरची घाट याला जोडणारा मधला दुवा आहे. तिथं तुम्हाला म्हणजे आपलं टोल नाका एक प्रकारचा. नाणे दरवाजा सोडला तर दुसरा म्हणजे खालती चित्त दरवाजा, आता अस्तित्वात नाहीये. चित्त दरवाजा सोडला का कुबलडा बुरुज. कुबलडाचा हा रस्ता हा आत्ता तयार झालाय. पहिले तुम्ही कधी वरती गेले म्हणजे वाळसुरी खिंड, आपण जिथं आता स्टेला होतं तिथून आले, तुम्हाला खिंड दिसली असेल उजव्या साईड, ती खिंड इथे येऊन मिळते समोर. तो एक दुसरा रस्ता होता. आणि इकडे नाणे दरवाजा तुम्ही क्रॉस केला, त्या तिथे आले की तुम्हाला एक घोड्यांची जी पायवाट, पहिली जुनी पायवाट होती ना ती दिसेल. मी तुम्हाला बोललो ना अश्मयुगीन गुहा वगैरे, ती जुनी पायवाट होती. ही आत्ता नवीन आलेली पायवाट आहे. त्या पायवाटीने म्हणजे नाणे दरवाजाला जोपर्यंत तुम्ही एक टोल भरत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री करू शकत नाही वरती. एक त्या प्रकारचं ते. आणि नाणे दरवाजा असं आहे, तुम्ही आता तिथून आले तुम्हाला दरवाजा दिसला नाही आहे, फक्त आता त्या पायऱ्या बनवल्यात, त्या पण आत्ता बनवल्यात. पहिले तर ते पण दिसत नव्हतं, पूर्ण जंगल होतं. अशा प्रकारे तो नाणे दरवाजा आहे का तुम्ही कुठल्याही साईडने आले तरी तो दिसणार नाही पटकन. आणि तो खूप लढा बुरुज अशा ठिकाणी आहे का तिथून तुम्हाला या साईडचा पट्टा पूर्ण दिसतो, त्या साईडचा पट्टा पूर्ण दिसतो. त्याच्यामुळे तिथे बसून तुम्ही कुठूनही जे मारेकरी येतील ते तुम्ही बघू शकत होते. आणि नाणे दरवाजा पुढे क्रॉस केला का मग तुम्ही तिथे महादरवाजाला जातो. आता नाणे दरवाजाचं स्ट्रक्चर कसं आहे, गोमुखी, म्हणजे महाराजांचे जेवढे महाराजांनी घडवलेले जे किल्ले आहेत त्यांचं एक स्ट्रक्चर बघितलं दरवाजांचं, ते गोमुखी, म्हणजे पुढे जाताना पूर्ण निमुळतं होत जातं आणि परत टर्न मारतो तो. म्हणजे जरी एक लॉटमध्ये सैन्य आलं तर ते तिथे थोडंसं कंजेस्टेड होतं. पुढे जाऊन आपण महादरवाजाची गाय ना, गाय आपलं पाठ चाटते ना, ते गाय जेव्हा तिचा मान वळवते त्यावेळी तिचा जो शेप होतो
त्या शेपमध्ये होतो. आता तो शेप का असतो ते पण सांगेल रोशन तुम्हाला. हा चालेल सर. पुढे आपला पहिला स्पॉट येईल रायनाक महाराज समाधी. हे टकमक टोक जे दिसतंय त्याच्या एक्झॅक्टली खाली आपण असू. त्यावेळी आपण महादरवाजाची माहिती घेऊ. आणि असं नाही की आम्ही सांगतोय म्हणून, तुम्हाला पण जे काही प्रश्न विचारत असतील ना, पडत असतील ना, त्याच्याबद्दल किंवा तुम्हाला त्याबद्दल जर काय माहिती असेल तर आपण शेअर करू शकतो. असं नाही की आम्ही सांगतोय म्हणून. तुम्हाला पण जर त्याबद्दल एखाद्या गोष्टीची माहिती असेल, एखादी वनस्पती, एखादं झाड, तर आपण काय नॉलेज शेअर करायला चालू इकडे. ओके, त्याच्यामुळे एकदम फ्री फील करा आणि बोलत राहा, म्हणजे एकमेकांशी आपण संवाद साधतो. ओके, तुम्ही नॉलेज शेअर केलं तर आमचं नॉलेज वाढेल असं पण आहे. त्याच्यामुळे असं नका समजू तुम्ही फक्त ऐकायला झाले. तुम्हाला दुसरं जरी काय माहिती असेल तरी ते आम्हाला सांगा. कारण की आपण रायगड बघायला येतो तर फक्त वरच्या एक 15 मिनिटाच्या आसपासचा परिसर बघतो आणि घरी जातो आणि बोलतो आम्ही रायगडला जाऊन आलो. रायगड बघायचं झालं तर प्रॉपर स्टे केला तर 4-5 दिवसाचा स्टे करून तुम्ही रायगड बघू शकता पूर्ण. त्याच्यात तुम्हाला पूर्ण माहिती, म्हणजे ज्याला माहिती असेल त्याला घेऊन स्टे केला तर तुम्हाला काने कोपरे फिरवतो. पट्टा एवढा मोठा आहे का तुम्ही चालत निघाले तरी भवानी टोकाला जायला तुम्हाला 3 तास लागतील. एवढा मोठा पट्टा येतो पूर्ण. म्हणजे महाराजांच्या समाधीपासून तरी 1 तास पुढे चालत जायला लागतं. जिथे आपण जाऊ खालती तिथे तुम्हाला दाखवतो तुम्ही. म्हणजे शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे होते बघा. त्यांनी राजधानी पण अशी निवडली की ज्याच्यावरती प्रशस्त असं एखादं गाव असू शकतं. म्हणजे एखादा हल्ला जर झाला तर किल्ल्याला म्हणतात ना पठार, तर सगळ्यात मोठं पठार असलेला हा डोंगर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला आपण आता प्रदक्षिणा का मारू शकतोय, कारण हा कुणाशी कनेक्टेड नाही, कुठल्या डोंगराशी हा कनेक्टेड नाही. त्याला स्टँड अलोन असल्यामुळे आपण प्रदक्षिणा करू शकतो. ओके, अजून खूप आपल्याला शेअर करायचं आहे. आपल्याला वेळेचं पण थोडंसं कंट्रोल करायचं आहे, त्याच्यामुळे चला वाईल्डविंगच्या नावानं सगळे आले व्यवस्थित? हो. हाऊ द जोश? हाय सर. हाऊ द जोश? हाय सर. हाऊ द जोश? आताच थांबलेलो, लगेच थांबलो. ऍक्च्युली आपली जी प्रदक्षिणा आहे, म्हणजे प्रदक्षिणा ही म्हणजे आपला आपण जिथून निघालो, म्हणजे जिथे आपण बेस कॅम्प केला तिथून सुरू झाली जर असं आपण पकडलं तर हा आपल्या प्रदक्षिणेचा पहिला पडाव आहे. ओके, म्हणजे इथपर्यंत आपण 10% प्रदक्षिणा आपली कंप्लीट केली. ओके, याच्यानंतर आपल्याला एकदम असं खतरनाक जंगल लागणार आहे पुढे. तर आता हा जो स्पॉट आहे त्याला म्हणतात रायनाक महाराज समाधी. तिथे तुम्ही पाहू शकता की रायनाक महाराजांची समाधी आहे. एक्झॅक्टली ह्याच्या पाठीमागे वर नजर गेली तर तुम्हाला टकमक टोक रायगड प्रत्येक जाऊन आल्यावर हो ठीक आहे हो म्हण, आता काय करते. तर हा टकमक टोक हा स्पेशल व्ह्यू पॉइंट आहे. असं म्हणायचं की त्यावेळी म्हणजे जर कोणी म्हणजे कोणाला शिक्षा द्यायची असेल त्या कडेलोटाची शिक्षा जी असायची ती इकडनं परस्यू केली जायची. इथे आणून वरून त्याला ठपाक आणि विकेट आउट. ओके, तर शिवाजी महाराजांच्या काळात असं काही झालं नाही, म्हणजे त्याच्या अजून इतिहासात नोंद नाही सापडत. असं फक्त मला वाटतं संभाजी महाराजांच्या काळातच एकदा झालंय इकडे. आणि त्याच्यानंतर मला वाटतं, कारण हा आधी मुघलांच्या ताब्यात होता, त्याचं नाव पहिले रायरी होतं रायगडचं, तर त्यावेळी कदाचित अशा प्रकारची शिक्षा व्हायची. याचं जे कारागृह आहे, म्हणजे जे काय म्हणतात नाही का बंदीगृह, ते समोरच आहे लिंगाणा. त्यानंतर पुढे आपल्याला रोशन वगैरे त्याची माहिती देतील, घाटवाटा वगैरे तिकडच्या. तुर्तास आपण टकमक टोकाच्या एक्झॅक्ट खाली आहोत. लोक वर जाऊन टकमक टोकावरून खाली बघतात. हा फार एकदम दुर्मिळ वेळ की आपण खालून वर बघतो. ओके, आता ह्या समाधीची थोडक्यात माहिती रोशन देईल. समाधी म्हणजे महाराजांच्या नंतर जेव्हा संभाजी महाराजांची कारकिर्दी होती त्याच्यानंतर पेशवाई आली. पेशवाई नंतर एक आपले म्हणजे 2 पार्ट आहेत, त्यांच्यामध्ये एक म्हणजे रायगड कोणाच्या साम्राज्यात जाणार याच्यासाठी इथे एक थोडीशी युद्ध झालेलं. त्याच्यामध्ये म्हणतात की रायनाक करून होते, त्यांची इथं बोलतात की म्हणजे गतप्राण झाले. आणि दुसरं एक पुस्तकी याच्यामध्ये काही बोलतात की टकमक टोकांवरनं त्यांचा कडेलोट केलेला आहे. तर त्याच्यानंतर ते म्हणजे ऍज अ म्हणजे देव म्हणून त्यांना पूजायला लागले, त्यांची इथं समाधी बनवलेली. पण काही असे म्हणतात की हा वॉशटावर. आता तुम्ही बघितलं वरतून सर्व मॅपमध्ये जरी बघितलं तर खुबलडा बुरुज आणि टकमक टोक हा स्टेट पॉइंट आहे पूर्ण. याच्यानंतर तुम्हाला त्या साईडचा व्ह्यू नाही दिसत. आता इथून तुम्ही स्टेट बघितलं तर तुम्हाला भवानीकडा दिसत, तो पण कुठला भवानीकडाचा खळगा आहे, तो खळग्याचा भाग दिसतो, कडा पण दिसत नाही. मग हा वॉच टावर अशा ठिकाणी होता तर तिथून तुम्हाला खुबलाडा बुरुज प्रॉपर दिसत होता. तिथून तुम्हाला समोरच्या घाटवाटा, येणारे रस्ते, परत कोकण दिवा किल्ला हे म्हणजे हाकेच्या अंतरावर म्हणजे बघण्याच्या अंतरावर होते. या साईडला खळगा, खळग्याच्या बरोबर तिकडे खिंड आहे, भवानीकडा खाली उतरत होता.
म्हणून हे म्हणजे वॉच टॉवर आहे असं पण म्हणतात. म्हणजे 3 ठिकाणी. आपलं इतिहास असा आहे का आपण ते बोलू नाही शकत की हेच आहे नक्की का तेच आहे नक्की, कारण भरपूर पुरावे आहेत. कोणाचं खरं कोणाचं खोटं आपल्याला माहित नाही, पण आपण एक थिंकिंगनी जो सायंटिफिक रिझन आहे आपण त्याच वेळेने थोडं बघितलं तर चांगलं आहे, म्हणजे आपल्याला पण ते बरं पडेल. आता पुस्तकी पुरावे भरपूर आहेत, पण हेच बोलतात की वॉच टॉवर पण असू शकतं. आता बघायला गेलं तर आपल्याला हे सगळं समोरच्या परिसरामध्ये हा मिडल पॉईंट दिसतो बरोबर, आणि टकमक टोकाच्या पण बरोबर खाली. आता हे महाराजांच्या काळात तर झालेलं नाहीये का वरून खाली कोणाचा कडेलोट झालेलं, पण त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात एक झालेलं, आणि हा एक पुरावा भेटतो पण तो पण कन्फर्म नाहीये. आणि आपला आता जो महादरवाजा तुम्ही बघितला असेल, महादरवाजाची खालची जी पायऱ्या आहेत त्या बघितल्याच असेल तुम्ही, थोड्या मोठ्या आहेत, आणि नंतर जेव्हा आपण दरवाजाच्या एंट्री करतो तेव्हा ते छोटं छोटं होत जातो. बाहुबली पिक्चर कोणी कोणी बघितलंय? बघितलं असेल. बाहुबली पिक्चर मध्ये जेव्हा डॅम फोडला तेव्हा त्या पाण्याचा ओघ आलेला, ती सिस्टम तुम्ही एक डोक्यात लक्षात घ्या. ज्यांनी रायगड प्रॉपर बघितला असेल, महादरवाजाच्या वरती पाण्याची टाकी आहे. आता काही जण बोलतात की ती बाबा जे महाराजांच्या काळात म्हणजे सडलेलं तूप वगैरे त्याची टाकी पण असू शकते, पण एक लॉजिकली बघितलं तर काही वर्षापूर्वी भरपूर पाऊस पडलेला आणि त्या पावसामुळे वरची टाकी वगैरे सगळं वरतून पाण्याचा ओव्हरफ्लो झालेला, त्यामुळे महादरवाजा पूर्ण पॅक झालेला, दरवाजे बंद असल्यामुळे. आणि ज्या वेळेस आपण दरवाजा ओपन करतो तेव्हा तो पाण्याचा ओघ एवढा असतो, म्हणजे एक डॅम फुटल्यानंतर पाणी कसं सुसाट येतं त्या टाईप मध्ये होतं. म्हणजे हा एक लॉजिक लावू शकतो आपण. वरची टाकी दिली असतील, ती भरल्यानंतर समजा हल्ला झाला तर पाण्याची टाकी फोडून तो पाण्याचा स्रोत बरोबर त्याच ठिकाणी यायचा. बघितलं असेल तुम्ही जाताना, कधी निरीक्षण करा, दरवाजावरती चढल्यानं तुम्हाला वरतीच पाण्याची टाकी दिसेल. एक लॉजिक झालं. दुसरं, महादरवाजावरती छोटे छोटे असे चौकोन आहेत, म्हणजे ते तीर टाकण्यासाठी नाहीतर काही दारुगोळा टाकण्यासाठी, म्हणजे खालती तेल ओतण्यासाठी. हा, तेल ओतण्यासाठी. पब्लिक आली का त्यांच्यावरती तर मारा करण्यासाठी. परत वरती हत्ती नाही जाऊ शकत कारण की पायऱ्यांची हाईट पण मोठी, आणि तो कॉर्नर असा आहे गोमुखी दरवाजा ज्याला बोलतो, म्हणजे गाईचं वासरू जेव्हा दूध पितं तेव्हा तुम्ही बघितलं असेल तर तो त्या वेमध्ये पितो पूर्ण, म्हणजे अशी मान पूर्ण त्या स्ट्रक्चरमध्ये असते, त्याच्यामुळे त्याला गोमुखी दरवाजा हे नाव दिलेलं आहे. आणि महाराजांचे जेवढे किल्ले असतील तिथं तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसेल गोमुखी दरवाजाचं. म्हणजे तुम्ही चढायला आले का तुम्हाला दरवाजा दिसणारच नाही. एक छोटी एंट्री असते, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर दरवाजाची हाईट असते, त्याच्यामुळे मारेकरी जरी आले तर ते त्या पोर्शनला येऊन ते जॅम होऊन जातं, त्याच्यामुळे वरच्या पब्लिकला पण येते मारायला एक चान्स भेटतो, तिथल्या तिथे तो जॅम होऊन जातो. अशा प्रकारे दरवाजा बनवलेला. दुसरी गोष्ट, खालून तोफगोळ्याचे हल्ले जरी केले तरी ते दरवाजाला नाही लागत, ते तुमच्या बुर्जाला लागतात. या प्रकारचं स्ट्रक्चर आहे. अजून कोणाला काय माहितीये का यामध्ये? अजून एक आहे, जेव्हा पिक्चर मध्ये पण मी बऱ्याचदा बघितलं असेल, किल्ल्याचा दरवाजा असतो तो ओंडक्याने फोडतात किंवा हातीने फोडतात. तिथे हे शक्य नाही कारण तो टर्न आहे, तिथे फास्ट मध्ये येऊन धक्का देणं शक्यच नाही तिथे. तो एक प्रकार आहे की त्याकरता तसे बनवलेले आहेत. प्रतापगडचा पण दरवाजा तसंच आहे, कळत नाही तो, लक्षात येत नाही. आणि एक जो कडेलोट झाला होता तो संभाजी महाराजांच्या काळामध्ये, ते माळसावंतांचा कडेलोट झाला होता, कारण की त्यांनी संभाजी महाराजांच्या विरोधात कटकारस्थान असं रचलं होतं, ते उघडकीस आलं. त्यामुळे ही एक शिक्षा जनतेपर्यंत संदेश पोचावा की हे म्हणजे जर या माझ्या विरोधात जर कटकारस्थान म्हणजे स्वराज्याच्या विरोधात जर कटकारस्थान रचलं तर तुमची पण हीच हालत होईल, म्हणून ती एक शिक्षा दिली होती, असं एक इतिहासात वाचलेलं आहे. आता ते बुरुज दिसत आहेत महादरवाजाच्या वरती 2, त्यांची नाव सांगू शकेल कोण? वरती बघा महादरवाजा दिसतो की आपण लोक येत आहेत जातात बघा तिकडे. या इकडे या ना. लोक जातात. ओके, त्याची ही जी 2 बुर्ज आहेत त्यापैकी तो या साईडला आहे त्याचा जय, आणि या साईडला आहे तो विजय. त्या दोघांची पण हाईट कमी जास्त आहे. तर ते हिरोजी इंदुलकर माहिती आहे, जे इंजिनियर होते, ते असं हाईट कमी जास्त ठेवायचं कारण काय? कारण वरचा जो पोर्शन आहे तो त्यांना लेवल करायचा होता, म्हणजे टॉप जो आहे तो लेवल करायसाठी. आणि किल्ला आहे ना खाली उतारावरती आहे ना, त्याच्यामुळे एकाची हाईट कमी आहे, एकाची हाईट जास्त आहे. जेव्हा आपण सह्याद्रीमध्ये फिरतो त्यावेळी सगळीकडे डोंगराचे स्ट्रक्चर साधारण सारखे असतात. डोंगराचे 3 भाग पडतात, वरचा माथा, मधला मध्य आणि खालचा पायथा. पायथ्यामध्ये तुम्हाला रांडुक्कर, काळिंद्र अशा प्रकारचे वरचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये घार, गरुड अशा प्रकारचे पक्षी उंचावर राहणार. आणि मधला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला वानर, वाघ, बिबटे जे म्हणतो ना आपण, ते मधला पट्ट्यात जेव्हा त्यांना तहान लागते त्याच वेळी ते खाली येतात. ओके, त्यामुळे शक्यतो आपल्या इकडे डोंगराचे 3 भाग
3 भागातले प्राण्यांची वेगवेगळी त्यांच्या कॅपॅसिटीनुसार, म्हणजे त्याला उडता येतं म्हणून तो टॉपला, ज्याला चालता येतं पळता येतं, चपळ असतात म्हणून ते मध्ये, आणि खाली रानडुक्कर की ज्यांचे मागचे पाय आखूड असतात त्यांना चढायला त्रास होतो ते खालच्या भागात, आणि कंदमुळं खायला बरं पडतं म्हणून. ओके, आणखीन काय आपण याच्याबद्दल कोण काय वाटू शकतं का, कोणाला प्रश्न पडला आहे? जस्ट जनरल डिस्कशन करू आपण की समाधी अशीच काय आहे, किंवा त्यावेळीचे वातावरण कसं असेल. टकमक टोकाचा फॉल आहे, त्याची हाईट किती आहे? इथे विरगळ का? ऍक्च्युली ही विरगळच आहे एक प्रकारे, ही विरगळच आहे एक प्रकारे, पण ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा स्तंभ दिसत नाही. म्हणजे विरगळावरती जे आपण शिलालेख असतात ना, म्हणजे सतीशिला, गद्यगळ असे प्रकार आहेत त्याचे पण, ते पण रोशन तुम्हाला विरगळ का म्हणतात कोणाला माहिती? तिथं म्हणजे लढून पराक्रम केलेला होता. वीर लोकांची विरगळ असते, वीरगती, जे वीरगती गद्दीगळ. टकमक टोकाचा फॉल आहे, त्याची हाईट हे किती आहे तुमची? साधारण रायगडचं खालून जर तुम्ही हा जर घेतला, हा मागे रॅपलिंगचा विचार केला होता त्यावेळी मला वाटतं काहीतरी 27 टोटल झाली ती बाळा. हा जो क्लाइंबचा पोर्शन आहे वरून खाली, इथे रॅपलिंग होते, वरून दोर लावून खाली उतरतात, आधी व्हायची, म्हणजे आमच्या आनंदमामा वगैरे त्यावेळी झालेली, म्हणजे मी पण पाहिलेलं आहे. पण हा 2700 साधारण ऑफ दी फॉलेड आहे वरून खाली, पण एवढं वाटत नाही मला, 700-800 असू शकतो हा, कारण एवढं नसणार ते. दादा टोटल 1700, टोटल 1700 रॅपलिंगची आहे, रॅपलिंगचे आहे. पूर्ण वरपासून बेस पर्यंत. ओके, आता थोडं टेक्निकल स्पोर्ट्सचा विषय निघाला तर सांगतो. आता आपण नेक्स्ट म्हणजे आपली वाईल्ड विंग जी आहे टीम, आपली जी स्वप्नील झाला, रोशन झाला, ओंकार झाला, पोरे जे ती ट्रेकिंग म्हणजे यांचं प्रॉपर ट्रेनिंग झालेलं आहे, आणि आपण गेल्या 2 वर्षापासून बोल्टिंग केलं. म्हणजे याच्या आधी तर आपण क्लाइंब करत होतो, फक्त चढत होतो. आता आपण रूट तयार करायचा हे करतो, तर त्यांच्यासाठी प्लीज जरा एकदा लवकरच आपण एक नवीन रूट शोधतोय नेक्स्ट ह्याच्यात फेब्रुवारीमध्ये. गोरखगड ऐकला असेल, तर गोरखगडला रापल क्लाइंब करायसाठी एक नवीन रूट शोधणं म्हणजे काय की तो रस्ता तुम्ही बनवायचा, तिथे बोल्टिंग करायची, लटकून बोल्टिंग करायची, त्यात ते टाकायचे सगळे पिन्स वगैरे, आणि मग तो रूट जो आपण तयार करू त्याच्यावर बाकीची लोक क्लाइंब करतात. ओके, तर ती म्हणजे आमच्यासाठी अचिव्हमेंट आहे फार मोठी, आपल्यासाठी अचिव्हमेंट आहे. ओके, अर्धी झाली, अर्धी कंप्लीट केलेली, अर्धी बाकी हो. फ्रंटला ती गुफा आहे ना त्याच्यावर. ओके, जगदीश्वर मंदिराचा एक प्रश्न मला, तो जो स्ट्रक्चर आहे बघितला तर हिरोजी इंदुरकरांनी मंदिर बांधलं तसंच आत्ताच आहे का? ते आता जे वरचं आहे ना, थोडंसं मुस्लिम टाईप स्ट्रक्चर दिसतं वरचं. त्याचं जे स्ट्रक्चर आहे ना, ऍक्च्युली कसं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये त्याबद्दल वेगवेगळं, पण जर बेसिकली काय प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो बघायला. मला तरी मी जेव्हा पाहिलं ना ते मला ते मशिदीसारखंच वाटलं. मे बी एक काय नाही काय त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली असते की बाबा ठीक आहे, आता हाय स्ट्रक्चर तर कशाला तोडायचं, त्याच्यातच आपण काहीतरी तयार करू वगैरे असं आहे. पण ते साधारण थोडंसं इन्फ्लुएन्स आहे त्याच्यामध्ये मुघल स्ट्रक्चर. पुस्तकात जर वाचलं तर जगदीश्वराचं मंदिर कुठे आहे? वाघ दरवाजाच्या रस्त्याला. वाघ दरवाजाचा रस्ता कुठून आहे? आपण होळीच्या माळ्याच्या साईडला, राईट साईडला जे खालती मंदिर लागतं कुशावत तलाव, ते बोलतात की ते जगदीश्वराचं मंदिर होतं. पण आपण जर मेन त्या जगदीश्वराच्या मंदिराकडे गेलो, इंग्रजांनी जो हल्ला केलेला त्याच्यामुळे जी पडझड झाली, जर बघितलं स्ट्रक्चर, जर तुम्ही चारही साईडला फिरले मंदिराच्या म्हणजे भिंतीच्या आउटर साईडला, तर एक तुम्हाला कमळाची एक शिला लावलेली ती थोडीशी तिरपी, त्याच्यामुळे आपण डाऊट येतो की बाबा नंतर कोणतरी उचलले दगड लावले हा स्ट्रक्चर बनवला असेल, असं पण होऊ शकतं. आता प्रॉपर पुरावे नाही, प्रत्येकाचे पुरावे वेगवेगळे, त्याच्यामुळे काय खरं काय खोटं ते काहीच सांगू नाही शकत आपण. आणि असं की जगदीश्वराचं मंदिर आपण आत्ता म्हणतो कारण तिथे तो शिलालेख दिलाय म्हणून, खरं तो वाडेश्वराचा असा पुस्तकामध्ये देवाचं नाव वाडेश्वर. मध्ये असं पण आलं माहिती की म्हणजे मधल्या काळात माहितच नव्हतं रायगड परत कुणाला, आणि म्हणजे पूर्ण जंगलच झालं होतं. आणि आपले सत्यशोधक महात्मा फुलेंनी ऍक्च्युली समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली 1800 मला वाटतं 1887चा काहीतरी म्हणजे 80च्या डेकेटमध्ये 18व्या शतकात मला वाटतं टिळक आणि फुले पहिले महात्मा फुले आले आणि त्यांनी ती संकल्पना मांडली होती की ते आहे, आणि त्याला टिळकांनी मग परत वर्गणी काढून रायगड स्मारक समिती तयार झाली 1890च्या आसपास. तिथून मग फक्त ते घडत गेलं, बिघडलं काही नाही म्हणजे बिघडलं काय नाही घडत गेलं ते. इव्हन त्या पण म्हणजे शिवाजी महाराजांच्या पण अस्थी अजूनही तिथे आहेत त्या चौथऱ्याखाली, त्याच्यावरती जागा ते स्ट्रक्चर वाढतच गेलं. पण म्हणजे तो जो आहे जेवढा आता इतिहास आपल्याकडे समकालीन जेवढे पुरावे आहेत त्यानुसार शिवाजी महाराजांचं अंत्यविधी तिथेच झाले.
त्याच ठिकाणी झाला होता. समीर, काल मामांसोबत जेव्हा आम्ही खाली बोलत होतो गाईड सोबत, तेव्हा ते गाईड लोक सांगत होते की त्याच्या आधी पण लोक वर जायची, गुरं चरायला वगैरे सर्व करायला जायची, पण तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यावेळेला त्यांच्या भीतीमुळे ते कोणाला उघड होत नव्हतं किंवा सांगता येत नव्हतं की बाबा इथे हे आहे म्हणून. नाही ऍक्च्युली म्हणजे महात्मा फुलेंनी जी समाधी शोधून काढली ना, त्याचं डिझाईन पण तो, म्हणजे त्याचं माझं नाव माहिती नाही, उगाच कुणाचं नाव नाही, पण तो इंग्रज शासक म्हणजे अधिकारी होता की त्यांनी ते ऍक्च्युली स्ट्रक्चर काढलं होतं. ओके. चित्र काढलं होतं आणि त्यांनी असं हे केलं होतं की हे म्हणजे नाही काही शिवाजी महाराजांचं असू शकतं. त्याच्यावरून महात्मा फुलेंनी शोधत म्हणजे त्यांना थोडंफार इंग्रजीचं ज्ञान होतं, त्याच्यामुळे ते त्यांच्या ज्या रिडिंग मध्ये जे आलं त्या हिशोबाने त्यांनी ते शोधून काढलं. पण म्हणजे इंग्रजांनी पण ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर म्हणजे त्यांना आवड होती आर्किओलॉजीची. इंग्रजांनी बरेचसे स्ट्रक्चर आपल्याकडे, सगळेच काही रूढ नव्हते असे. हा, आणि इव्हन म्हणजे बरेच आता साधारण हरियाचा किल्ला माहिती आहे ना, इंजिनियर अक्षरशः प्रेमात पडला आणि त्याने त्या पायऱ्या तोडल्या नाही. त्यांना पण त्या गोष्टीची आवड होती, जसं आपला हाजी मलंगला झालाय की ते स्ट्रक्चरच तोडून टाकले. सगळे सारखे नव्हते, पण त्याच्यात पण काही चांगले लोक होते की ज्यांना इतिहासकालीन वास्तूंची वगैरे आवड होती आणि ते जपलं. ओके, आपल्याकडे वेळ कमी, आपण बोलत राहूया. एकदम घनदाट जंगल. घुशीनी पाडलं वाटतं. कैलास, हे साळींदरने गेले. वारुळ आहेत. मुंग्यांचं. इथे सांभाळा, डोळे बिळे सांभाळा जरा. कोण आले? कैलास, मराठे. घनदाट जंगल आहे वरती. अरे तू ठेवलास गॅप. सांभाळून या. चल पुढं, तू लय वरटतोयस. पांडवोज, रे दादा, गडबडून जाऊ आम्ही. दादाला असं फोटो काढ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की, उंदीर मामी की. हा, आला आला. दुसरा टप्पा आला. पेंडी आम्ही 2 मिनिटं म्हणत आता
2 मिनिटं म्हणत आम्ही आता किल्ला चढून घेतो. अरे ते मुरगावला पण लोक भेंडी येतात. किती लांब आहे 2 मिनिटं. कमॉन बॉयज. नाही तिला नाही जमणार आहे. मी अनुभव आहे ना 15 वर्षाचा. माझ्यापेक्षा 3 वर्ष जास्त अनुभव आहे. मग आमचा 12 वर्षाचा अनुभव. आणि असे उड्या मारतात. नाही जायचंय आम्हाला नेत नाही तुम्ही. हा अरे पण 2 ऑप्शन असतील, एक माहेर आणि एक प्रदक्षिणा. तो कुठला चूज करणार? पुढच्या वर्षी बघू. काही नाही राहत नाही इथे. पण आता असं म्हणजे बाहेर गेले असतील बेबी कामाला. ते खाली पण आहे. हाँ रहने दो, अभी बाद में करेंगे उसको. भोसलेच आहे बा. पाटा वरवंटा सोबत घ्यायचं. प्रदक्षिणाला 100 रुपये माझ्याकडनं. राजेश भाई ये ना प्रदक्षिणा में साथ में लेने का 100 रुपये मेरे तरफ से. हाँ पूरा घुमा के लेके. ये 10 किलो भी नहीं रहेगा क्या? क्या ले उठा. हाँ उठा. 10 किलो क्या है, उठा ले और हाँ ले लेना साथ में. ले मुझे चाहिए, घर में लेना है. इन लोग मिक्सर लेके आया रहेगा अभी. इन लोग का मिक्सर रहेगा. ये अपना दुसरा हॉल्ट आहे. स्टॉप आहे. इथे आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेतोय. त्यामुळे एकदम रिलॅक्स व्हा. बॅगा 2 मिनिटं काढून ठेवा. पाणी कोणी पिऊ नका. पिऊ दे का पुढे समोर किंडी संपून जाईल पाणी. सगळे रिलॅक्स झाले ना. अभी मत पाणी पी. आगे देख आपण ही राजा होंगे. गाडी फक्त 10 मिनिटं थांबेल. याची सर्व प्रवासी आजा आगे पियेंगे. आजा पानी आगे जाने क्या. अभी जाएंगे. रुक पानी पी के जाएंगे. हा दुसरा हॉल्ट आहे आपला. 10 मिनिटाची रेस्ट. पाणी पिऊन पुढे निघायचं आपल्याला. 15 18 19 20 21 22 23 24 27 28 29 31 कोण आहे? अरे 31 कोण आहे? माझा 35 आहे. अरे काय अरे गळपटला का कुठे बघा नी. नाही नॉर्मल कोण आहे? 33 34 अरे मी नाही 33 अरे 36 37 कोण बोलले? आता इकडे सगळ्यांनी. मी सगळ्यात शेवट होतो. पहिला मंडळ गप्पा गोष्टी 2 मिनिटं जरा इकडे द्या. ओके आता आपण प्रदक्षिणा ऐका रे. प्रदक्षिणेच्या सेकंड स्पॉट आलो. ते आहे धनगरवाडा. म्हणजे इथे तुम्ही बघता की धनगरांची घरं आहेत. ती बकऱ्या मेंढी सगळं पाहतात. आणि मला असं वाटतं गब्बर डाकू येऊन गेलं कारण गावात कोण नाही. कर्नाटक आहे नाही असं नाही. हा जनरली हा टाइम असतो की ते ॲक्च्युली ही लोक राहायला खाली असतात. हे फक्त जंगलामध्ये बांधलेले त्याने टेम्पररी हट्स आहेत. पण ते आता कसं वाघबिगामुळे सगळ्यांनी एकत्र बांधतात. सेकंड होम त्यांचं की जे बकरी वगैरे गाई गुरं चरायला जेव्हा येतात त्यावेळेस ते इथे हॉल्ट करतात. ओके ऑफिस इथे समोर एक्झॅक्टली स्वराज्याची पहिली राजधानी. ओके इकडे सरळ माझा हात आहे समोर दिसतो तिकडे त्या डोंगराच्या पलीकडे आला राजगड. आता इथले जे रूट आहेत ते बाकीचे सांगतील. मी बेसिक इन्स्ट्रक्शन देतो. इथून पुढे आता आपल्याला थोडीशी चढण लागेल. चढायचंय उतरायचंय चढायचंय उतरायचंय. उतरताना पोझिशन तुमची अशी. अंग तुमचं त्या बाजूला पाय तुमचा क्रॉस. ओके चढताना म्हणजे तुमच्यासाठी मेन सिनियर पर्सन ब्रीथिंग जी टेक्निक आहे ट्रेकिंगची. नाकाने श्वास घेणे तोंडाने सोडणे. तोंडाने श्वास घ्यायचा नाही. तोंडाने श्वास घेतला तर घशाला
कोरड पडतो. पाणी जास्त लागतं, पाणी जास्त पिल्याने पोट दुखतं. ओके, त्याच्यामुळे स्ट्रिक्टली नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. कुठे थकल्यासारखं वाटलं बिंदास थांबा. एक्सप्लोर करायला आलोय. बरं, आता रस्त्याने येताना एक झाड होतं, त्याच्यावरती काय मार्किंग होतं बघितलं कोणी? नाही, मार्किंग होत्या. मार्किंग प्रॉपर टायगर मार्किंग होत्या, पंजा मारलेल्या. कॅट्स फॅमिलीमध्ये जे प्राणी असतात ते स्क्रॅचिंग करतात, माहिती आहे ना, त्यांना नख शार्प करायला लागतात. तर तिकडे एक झाड होतं की ज्याच्यावरती स्क्रॅचिंग होतं, असं तुम्हाला बघायला मिळेल. बरं, खोदलेलं बघितलं का? ते कुणाचं काम आहे? जे छोटे होल्स होते ना, छोटे होल्स पण दिसले बघा राईट साईडला होते, ते साळेंद्राचं काम आहे. आणि मोठे जे वाईडली जे खोदलेलं असतं ते रानडुकराचे. म्हणजे थोडक्यात त्यांचा वावर आता आजूबाजूला आहे. आपण जर शांतपणे बघितलं तर आपण त्यांना बघू शकतो. आता ही मुलं जी बडबड करतायत ती तुम्हाला निरार्थक वाटेल, पण ही बडबड त्यासाठीच आहे की प्राण्यांना कळावं या रूटनी माणसं जात आहेत, तुम्ही तुमच्या मार्गाने जा. ओके, त्याच्यामुळे आपण जी बडबड करतोय ती त्यासाठी, ते गोंगाट, पांडा बॉयज वगैरे जे काय हे त्याच्यासाठीच आहे की जे काय रेप्टाईल्स असतील, इवन सरपटणारे प्राणी पण व्हायब्रेशननी निघून जातात. ओके, चला घाट वाटा या. ये रोशन आहे, चल ओंकार. अरे तुम्ही बोलाल तर तुम्हाला कमॉन यार, चला ये. रायगडचा परिसर बघितला ना तर आपल्या चारी साईडला सह्याद्रीची पर्वतरांग आहे आणि मध्येच रायगडचा पट्टा आहे. एकच किल्ला आहे असा. तुम्ही या साईडला बघितलं तर कोकण देव आहे. आता स्पष्ट नाही दिसणार, उन्हामुळे सगळं गेलं. पुढे गेलं ना बरोबर ह्या समोर पट्ट्यामध्ये लिंगाणा आहे, स्वराज्याचं कारागृह. पुढे गेल्यावर दिसेल एक असं. स्वप्नील दाखवेल, सोबत जे ट्रेक लो असतील ना ते दाखवतील. आपण एक्सप्लोर करत चालूया, असं नाही की जायचं चालत राहिले असं नका करू. थोडं एक्सप्लोर करा. आता लिंगाणा कोणी कोणी केलंय ना. आता ज्या साईडने क्लाइंब केलंय ना तो लिंगाणा किल्ला नाहीये, तो क्लाइम्बिंग पॅच आहे. लिंगाणा किल्ला जेव्हा समिट आपण करतो ना, समिटच्या बरोबर खालती कारागृह आहे. आता कारागृह बघितलं ना तिथं तर बरोबर म्हणजे कारागृहाला जे सळ्या आपण बोलतो नाही का लावलेल्या असायचे, गुहेमध्ये गेलो तर ते बरोबर ते पॉइंट दिसतात आपल्याला. कारागृहाचं तिथं पूर्ण स्ट्रक्चर आहे. चौथर आहेत तिथं, म्हणजे चौकट अशा चौथर आहेत. माची प्रॉपर त्याचं बेस विलेज आहे पानेगाव. वरतून आपल्याला दिसतं ते गाव. पानेगावामधून आपण लिंगाणा किल्ल्यावर जातो आणि जे क्लाइम्बिंग आहे ते आपलं मोरी गावामधून येतं, म्हणजे बोरट्याची नाळ वगैरे सगळं. आता तर कोकण देवापासून जर बघितलं तर आपल्या भरपूर घाटवाटा आहेत, म्हणजे नाळ आहेत, घाट आहेत. पोचेगळी नाळ, बिबनाळ, या सगळ्या इकडं तवीची नाळ, या पूर्ण लांबपर्यंत आहेत. परत टकमक टोक आपलं महाराजांची समाधी आहे, तिथून बघितलं जर वातावरण क्लिअर असेल तर प्रतापगडचा पट्टा पण दिसतो. म्हणजे रोपवेच्या इथून जर बघितलं ना तर तो त्या साईडचा पट्टा पण दिसतो पूर्ण. वातावरण क्लिअर असल्यावर तुम्हाला भरपूर घाटवाटा दिसतात. किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे का तुम्हाला चारी साईडनी बघितलं कुठूनही जमाव येणार असेल तरी तुम्हाला तो दिसणार. कुठल्याही घाटवाट्यातून खाली उतरला आणि त्यावेळेसचं क्लायमेट म्हणजे पूर्ण क्लिअर क्लायमेट. आता आपल्याला एवढं लांबचं काही दिसत कोविड मध्ये आपण एक्सपिरियन्स घेतला ना, किती क्लीन झालं होतं सगळं. आता आम्ही हरिश्चंद्रला एक दिवस बसलेलो, माऊलीचा किल्ला आम्हाला स्पष्ट दिसत होता. चंदेरी दिसत होता, बदलापूरचा चंदेरी, म्हणजे हरिश्चंद्रवरनं डायरेक्ट बदलापूर क्लिअर. कधी कधी मुळगावरनं समोर हा पण दिसतो, प्रबळगड पण दिसतो. आता तुम्ही इथं म्हणजे लिंगाण्यावरनं तुम्हाला कोकणा वगैरे इथून पण दिसतो वातावरण क्लिअर असलं. ते क्लिअर असल्यावर मोस्टली पावसाळ्यामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर पटकन एकदम वातावरण क्लिअर झालं तर ते सगळं तुम्हाला दिसेल इथं. आता जाता आपण लिंगाणा वगैरे ते सगळं दिसेल. घाटवाटा तर मोस्टली दिसणारच नाही कारण की उन्हाचं पूर्ण तिकडे स्ट्रक्चर झालेलं आहे. जाता आपण लिंगाणा बघू. लिंगाणा थोडं पुढे गेलं ना की दिसेल तुम्हाला. लिंगाणा ज्यांनी केलं असेल त्यांना बेसिकली लगेच ओळखून येईल तो किल्ला. राजगडला जाता येतो. हो, जाता येतो. आरटीआर करतात ना, रायगड टू राजगड करतात ना. बोराट्याच्या नाळेत ना उतरायचं. बोराटा आहे, सिंगापूर आहे, आगे जनरली ठिकाण आहेत, बोराट्याची ठिकाणं जास्त आहेत. ऍक्च्युली रायगडला बरेचसे रूट आहेत. आम्ही जी केली होती ती आरटीआर रायरी ते रायगड होती. पाठवून गेलते आपण, भूतंडेवर आलो, भूतंडेला उतरून आलो होतो आम्ही. इकडे आपला हिरदोशी वगैरे जो भाग आहे ना खालचा, नीरा नदीचा उगम वगैरे, तो जो 90 किलोमीटरचा ट्रेक होता. पण त्याच्यामध्ये मोहनगड झाला आपल्याला. मोहनगड झाला, कावळा झाला. पारमाचीला खाली उतरून मधल्या रूटने आम्ही. लिंगाणा पहिले डेंजर वाटायचा पण आता तो रेग्युलरच झालेला. म्हणजे 100 पोरं आम्ही अशीच चढवली वरती पहिले लिंगाण्याला. बॅक साईड पण केली. हो का? अरुण सरांनी बोल्टिंग केलेली ना त्याची. अरुण सरांनी बोल्टिंग केलेली आणि त्याच्यानंतर मग आम्ही ट्राय मारलेला तिथे प्रॉपर. म्हणजे या साईडला आता काय काय इव्हेंटवाले करतात, क्लाइम्बिंग या साईडला करतात.
रॅपलिंग त्या साईडला करतात. 350 फूट आहे पूर्ण. प्रॉपर वॉल येते आणि प्रॉपर रॅपल करता येतं. मग तिथून खालती तुम्ही किल्ल्यावर येता. किल्ल्यावरून आलाय की ट्रॅव्हल्स मारून तुम्ही जो सेकंड पॅच आहे तुमचा लिंगाण्याचा, जिथं तुम्ही थांबता तिथं हा गोव्याच्या खालच्या पॅचला तुम्ही ट्रॅव्हल्सला तिथं जॉईंट होता. लिंगाणा तसं बघायला भरपूर आहे. पूर्ण ते हे पण येतात. रायगड कशी प्रदक्षिणा करतो तशी लिंगाण्याला मधून पण प्रदक्षिणा होते. बरं, कुणाला काय त्रास जाणवतोय? हॅलो ओके. एक छोटीशी खिंड लागणार आहे आपल्याला फक्त. आता तेवढी चढलो की झालो आपण. 5 मिनिटावर ना? 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं. ओके चलो. आणि नुसतं चालू नका, एक्सप्लोर करा. आवाज द्या आणि पायाला बोला चल बाबा 2 किलोमीटर. थांबा थांबा थांबा. कॅप्टन येऊ द्या. कॅप्टन कैसे फील हो रहा है? चलो. कसं काय वाटतंय? गार वाटतंय. क्या फास्ट चल रहा है? अरे आगे देख ऑटोमेटिकली स्लो होने वाला है सब. अभी क्या है ना, थोड़ा जोश है ना. आता कसं वाटतंय? कोणाला काय वाटत नाही भेंडी. कॅमेऱ्यावर हाताला पांडे बॉयज. पांडे बॉयज कम ऑन. चल. कपरे चल ना यार, शांतता राहू दे जरा. यायला शहरातली किचकिच माहिती नाही का तुला? तुला सवय येणार. तू ऑफिस रहदारीमध्ये तुला सवय, त्यामुळे आम्हाला तर आधी सवय मोडायची आज. हा काय गेलास? आई शपथ, ऑन रेकॉर्ड हे केलेलं आहेस तू. हे प्रभु, हे हरिराम, जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हो गया? क्या हो गया? पानी आ गया. पानी आ गया. वाड़ में पानी आ गया. ये है वाड़. ये वहाँ है जहाँ से पानी बहता है. वो देखो नीचे गांव. एका साईडला दरी आहे. सावकाश या. दरी आहे, पाय घसरेल. सावकाश या. लवकर आलं नाही वाटत तुला? मला तरी वाटतंय लवकर आलो. हा स्वप्नील भाई, लवकर आलं अर्थ नाही वाटत तुला? हे दर आपल्याला येऊन येऊन ती सवय झाली ऍक्च्युअली. बहुत बहुत एकदम जबरा पाणी. हाय परत एकदा. राजेश भाई मजा आ रहा है? हाँ तुम्हारा कंगी बाहर आ गया. पड़ जाएगा तो प्रॉब्लम हो जाएगा. हाँ राजेश, ऊपर से देखने के बाद में नीचे का डर निकल गया ना. पांडा बॉय तेरे चक्कर में गिर गया. वीडियो वीडियो. हाँ लागलं नाही ना? नहीं. अरे वो वीडियो निकालते समय गिरना मांगता था मैं.
भवानी टोकला आलो रे कैलास. का लिंगाना राजेश हे देखिए लास्ट है पॉइंट रायगढ़. हाँ भवानी टोक बोला था ना लास्ट, वो है. फिर भी अभी बहुत चलना है, ऐसे दिख रहा है खत्म हो गया करके. नो निसर्गच्या डोक्याला लागेल, डोक्याला त्याला काटे पण आहेत भेंडी. वो संभाल के पीछे वाले को बताओ. अभी बॉडी पीछे के साइड में क्रॉस लेग डालो. पाय क्रॉस टाका. उतरण आहे नाते गडगडत. डायरेक्ट पहिला नंबर टोपली चालू पण पुढे. कोण असेल चलने के करके चल रहा है, बाकी ऐसा सराउंडिंग में देखना चाहिए जरा ऐसा. हाँ तुम बग चलो. रुक ये जरा मैं आती हूँ उससे. तेव्हा तुम्ही एकदम कम्फर्टेबल व्हाल तेव्हाच कुठे पाय टाका. बघून पाय टाका खाली. दगड एखादा स्लिप झाला तर पाय. रानडुकराने कंदमुळ खाण्यासाठी उकरलेले आहे. हे देखिए सुअर ने खोदा है कंदमूल खाने के लिए. हाँ मत जगह पे बैठा दो, इधर फोटो निकला होता है इस जंगल में. जेवढे वाकाल तेवढे वाच. পাথরের কাছে পা রাখার চেষ্টা করো. যত পাথর পাবি না কিনারে, এই দিকের কিনারে, একটু ভিতরে গিয়ে আটকে যাবে. चल बाकुने रे. हाँ और जितना भी है प्रैक्टिस वाला है. आले आले. पहिलेच आपल्या इथे कुडाची घरं बनवायची. हो ते काट्या ह्याच का? नाही ते वेगळे असतात. सर्व होते ना कुडाच्या काट्या. सरळ असतात. मी आता ह्याला बघितलं कुठेतरी गेलेलो आता.
तिथे बघितलं कुणाची झाड हे काढ. याला आता दौलताबाद देवगिरी तिकडे होती. बॉयज पोच पोच. गणपती बाप्पा. असे एकदम थरारच चित्ररंजक म्हणजे सांगायला सोबत पित अंगावर काढ. हे जबरदस्त खतरनाक. चलो खाली वाकून या रे, झोपून या. बॅग लागते. नहीं पैर गए तो भी दिक्कत नहीं है. ऐसा नहीं जाने चाहिए. हाँ बड़ा सर्जरी भले 50,000 सर्जरी के लिए गलाएंगे लेकिन 250 रुपये नहीं डालेंगे, 50 ही डालेंगे. क्रॉस लेग. हे पण जीवावर येतं, चढणं पण जीवावर येतं. काटा है ना. पहिल्या नंबर वाले पाठी राहिले का. आई बोलतो ना आवाज चेंज झाला, सर्दी झाली का म्हटलं नाही. चलो आखिरी पड़ाव है. आएंगे आएंगे साहब आएंगे. थोडी रेस्ट घ्या. इथं आता सरळ चढ आहे. ये वाघोली खिंड का आखिरी पड़ाव है और स्ट्रेच चढ़ाई है. ठीक है चल एक फोटो निकालता हूँ तेरा. एकदम बेकार हालत झाली इथे वाघोली खिंडीमध्ये. चढतोय असते असते काठीचा आधार घेऊन. शार्प चढ आहे अशी वाघोली खिंडीतली. स्लिप झाला खाली डायरेक्ट. हा शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे आम्ही जमेल तेवढी ताकद लावतोय. पुढे स्वप्नील गेलाय, नंतर आम्हीच आहोत. महिला आहेत त्यामुळे थोडा हॉल्ट घेतलाय कैलासने. कैलास कैलास ये आम्ही आहे पुढे. चढूया असते असते. पोचलो जवळपास वाघोली खिंडीत.
ते स्लिपी आहे, जरा सांभाळू ना. जय श्री राम. हाँ, जय हनुमान. सब अपना मैराथन रनर पहिले पहुंची आहे इधर. कोणती खिंड आपली? वाघोली खिंड. चला, सावली पकडून घ्या सगळेच, नंतर सावली नाही भेटणार. या, हे बॅग ले राजी. इधर इधर बैठेंगे. हाँ, आजा इधर. चल दे, आजा. चल आता खायची सुरुवात. एक एक तिलगुल. जातील वरती. रायगडचा क्रॉस करून मग भवानीगडाच्या खाली सेंटर पे हम. इसको वापस जाना है, याद रखो. जा सकता है बघा. इकडून पण तेवढंच जायचं, इकडून पण तेवढंच जायचं. पराठा बनवलं पाहिजे काय? इकडनं चढ, इकडनं चढ. पराठा. मोहिमेतले सगळे मावळे खिंडीत पोचले होते. हा सर. वेगळा होतो आणि हा डोंगर वेगळा होतो. आपल्या राईट साईडला जो डोंगर दिसतोय तो कुठला आहे? चूक. हा डोंगर आहे, त्याच्या पलीकडे जो डोंगर आहे तो राईट. अच्छा. मध्ये परत एक दरी आहे, अशी खिंड आहे मध्ये. ऍक्च्युली त्या खिंडीतनं आपल्याला प्रदक्षिणा पूर्ण करायची. खूप ठीक आहे, खूप एक्स्ट्रीम आहे खाली. ही म्हणून ह्या डोंगराला आपल्याला वळसा मारायला. आता खाली उतरल्याच्या नंतर आपण ओके. आता खाली उतरताना वाट निसरडी झालेली आहे, दगड हलकी आहेत. हलकी दगड म्हणजे काय? आपण पाय दिल्यावरती दगड सटकतो. जर आपल्या पायाने दगड खाली सटकला, जोरात ओरडायचं वॉच आउट. काय ओरडायचं? म्हणजे खालच्याला आणि जर कोणी ऐकलं वॉच आउट, आपण काय करायचं? हा, एक नंबर. काकांना फुल दगड वाटतं ती सोडून. चला, वाघोली खिंडीतनं आपण उतरतोय आता. तिथे बऱ्याचशा गाड्या तशाच आहेत बरं का. ते आपली आहे ना बाबू. तुम्हाला सेफ वाटत नाही तोपर्यंत इथे गरज नाही. हा, ती सेफ आहे एकदम. सावकाश सावकाश बसून उतरा, आरामात, काही घाई नाही. कैलास, बारीक खडा पडल्यावर पण वॉच आउट करू नकोस तू. हा, मोठ्याला वॉच आउट कर. दादा दादा स्लो 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 कर. काही घाई नाही, बिंदास बसा खाली. कपडे घाण झाले काही नाही. खाली बसा, थांबा जरा, होल्ड. कैलास वॉच आउट. खडा फेक आणि बोल वॉच आउट.
उभा आहे पुढे भोलेनाथ कैलाशपति जितना चढ़ा ना उतना ऐसा उतर नहीं गए। चढ़ना थोड़ा आसान लग रहा था एक्चुअली। हाँ चढ़ना आसान लग रहा था। क्या पानी जा रहा है एकदम ऐसा है। रिपीट। ये रोशा काय? चलो रुक आजा 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 आहिस्ता आहिस्ता। गळपटला हवा बाबा गळपटला ग्रिपी नहीं मिल रहा है। तिथे पहिल्या पडावाला येऊन बसलेलो आहे आपण आता। कुठली खिंड आपण उतरलोय? काळकाईची खिंड उतरून इथं वाघोली हा सॉरी वाघोली खिंड। राजेश भाई त्याला दाखव। आ जाओ जल्दी चलो। वाघोली खिंडीच्या खाली येऊन बसलोय। अजून येतात आपले मावळे खाली। आपण पहिल्या ग्रुपमधली माणसं होती त्यामुळे तिथे येऊन थांबलोय। त्यांच्या ते जोपर्यंत आपल्या खाली येत नाहीत सगळे तोपर्यंत आपण इथून निघणार नाही। मागे गेलो धावत त्या फ्रेमसाठी बघ। हाँ राजेश भाई कैसा एक्सपीरियंस रहा? सोन्याला देऊन टाक। हाँ उतरता टाइम हॉरिबल था। हाँ चढ़ते टाइम भी ए सोन्याला देऊन टाक। मस्त मजा आया और मजा आ जाएगा। और फिर आगे तो अभी आधा पड़ा हो गया अपना। 50% हो गया 50% बाकी। सेम रूट है कि कैसा फ्लैट? अभी फ्लैट है इधर से आगे ज्यादा दिक्कत नहीं है पहले जैसा। हाँ 2-2.5 घंटा पकड़ के चलो फिर यहाँ से 11 बज गया है 12 बजे तक पहुंच जाएंगे। प्रथम क्रमांक कैलास फलके, प्रथम क्रमांक राजेश भाई, द्वितीय क्रमांक भोसले साहेब, गडगडती आहे, तृतीय क्रमांक सिनियर सिटीजन आहेत सगळे। काय बघा गडगडती आहे। खाली आला रोप संपली आता काढायला वर जा ना। हे वॉटर बॅग काढता ना। हां हा कैलास तू मदत कर लोकांना। हा कैलास तू पाडणार आहेस कुणाला तरी? शाबास प्रसाद। जाऊ आता भाऊ आपण काय ते आडवे पकडत चढलो होतो। 1170 11 किलोमीटर 70 त्यांनी तुझी फरफट झाली का? नाही ना 16 15 आहे 16 नाही मी आल्यावर सांडले तेव्हाच द्यायचं म्हणजे माझ्याकडे आहे सांगायचं हाय हाय अभी पीने के नहीं पूरा कभी तान लगेगा ना 60 का 2 किलोमीटर का तभी पीने का। पुढे गेल्यानंतर ना शेवटी एकदम पाणी मागा पाणी बांध देऊ काय बांध डेस्टिनेशन ते अरे तो पण बाहुबली वाला बांध वहिनींवरचं तुझंच काय का वरचा एक पोल दिसला फक्त त्या लाईट गड अरे ये लोग निकाल पहिले लोग भाभी जैसी हो सूर्या यादव हेलो हेलो हेलो
फॉल झाला बॉय थोडा एक 5 मिनिटं बसून घ्या 5 मिनिटं बसून घ्या नवीन जीव म्हणणार नवीन जीव म्हणणार चला पोरांनो सगळे उठलं नाही पाहिजे अरे थांबायचं का निघायचं चला 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 रे चला जेवायला येणार की जेवायला चला खिंड उतरून आता आपण परतीच्या प्रवासाला आहे ॲक्च्युली. ठीक आहे, हे पूर्ण यूट्यूबला टाकणार आहे मी. हां पाठीमागे जी गडबड आहे हे सगळे येतात आहे. हा येऊन बसेल. पाव किलो दही आणतो आणि 1 माठ पाणी आणतो. माणसं वाढले की आणि पाणी टाकतो. संभल के कैमरा ओके, तेरे को लगेगा तो चलेगा, कैमरे को कुछ लगना नहीं चाहिए. ते वरती आहे ना लँडस्लाइड झालं होतं ना रे स्वप्नील, पुढच्यावर आहे का? इकडे भवानी टोक आहे वरती, तिथून आलेली ही वाळ. माणसं बरीच पाठी राहिलेत तर पुढे थांबायला सांगितलं आम्हाला. तर कसं यांचं कम्युनिकेशन वॉकी टॉकीवरती चालतं. 3-4 वॉकी टॉकी आहेत, त्या माध्यमातून वेगवेगळ्या तुकड्यांशी संपर्क ठेवतात. तर असं कम्युनिकेशन ठेवतात आणि मग सगळे सोबत जातात. कैलास, कैलास,
पलके राजेश कसा इको साऊंड येतो बघ. खोल दरी आहे रस्त्यातून चालताना. हा रस्ता आहे बाजूला सांभाळून चालावं लागतं. काही करून चालत नाही. दाट जंगल आहे. आता इथे मध्येच मी थांबलोय. कोण नाही मागे पुढे. एखादं जर चुकलं तर गेलाच समजायचं. घाबरून घाबरण्याचं कारण नाही. वाट तयार आहे. मळलेली वाट आहे. त्यामुळे एक वाट धरून जरी चालला माणूस तरी तो पाचाडमध्ये पोचेल. तर एरोमार्क पण दिलेले आहेत. कोणी चुकलं तर हे एरोमार्कच्या दिशेने चालत राहायचं. तर काळगाय खिंडीच्या जवळपास पोचलोय आपण. इथनं एक थोडा चढ आहे. तो चढला तर आपली प्रदक्षिणा जवळपास पूर्ण झाली. असे मग मेन रोड लागतो. पाचाडची पहिली घरं सुरू होतात. सॉरी हिरकणीवाडी. तिला बघू स्वप्नील पुढे थांबला असेल. स्वप्नीलच्या पाठीनीच आहे. थांबले तिथे. ताकवाला पॉइंट आहे का? ओरिजिनल आहे ताक. कितीला मामा? 50 रुपये ताक. अरे बापरे. वीस नाही देता. प्यायले का तुम्ही? अच्छा आहे. द्या एक द्या का ताक. पाणी टाकू नका आता माणसं वाढल्यावर. हां पाणी जवळ आहेच कुठे. या की भरा पूर्ण ग्लास. घरात भरूनच देतो. अर्धा नाही देत. हां लय भारी. ठीक आहे 50 घ्या. मी 25 देतो तुम्हाला. अरे नाही ठीक आहे. दोघांची घ्या. घ्या घ्या स्वतः पिणार का? बस आपल्याला एक गरोडाचं मोठं मामा आंबट आहे. मीठ टाकलं मग नाही म्हणजे कोण नाही. तुम्ही किती वाजता आले इथं? यांनी घेतलाय. नाही गेलं आलं मग एवढं उन्हाची चालत येते. घेणार का? एक वेळेस यादव मामा इथपर्यंत पाणी घेऊन आलेल ना. इथं नाही माग खिंडीत. नाही ते चक्रीवादळ नंतर जे पहिलं वर्ष होतं तेव्हा इथपर्यंत आलेले ते कॅन घेऊन पाण्यात. हाँ लिया ना. घास ले लो. हाँ आंबट भारी वाटतं. हलवून द्या जाड जाड आणि वरची मलाई द्या. आपले बॉटल पाणी टाकायला लागेल. डिश छुट्टा है तो दे उसको. मसाला विसाला काय नाही. नॅचरल टाक फक्त. मागे कोण आहे तुझ्या? कोण नाही ना? एवढीच आहेत ना? ठीक आहे. एवढी घेऊन जाऊ आपण. वो अपना आखिरी पड़ा होता है, आखिरी स्टॉप. इसके बाद चल के खत्म. ये संभाला. हाँ नहीं अभी है थोड़ा चढ़ाना है लेकिन ऐसा डेंजरस नहीं है. आराम से चढ़ सकता है. उससे भी कम. इथे उजव्या हाताला ना जबरदस्त मोठी लँडस्लाइड झाली होती.
हो का? मागे जस्ट हे अतिवृष्टी झाली होती ना त्यावेळेस, हा निसर्ग वादळाच्या वेळेस. बापरे, खूप मोठं लँडस्लाईड झालं होतं वरती. हा हेच, हा हे पोटल्याचं डोंगर आणि इथनच तोफा चढवून रायगडावरती मारा केला होता आणि 12 दिवस. हो बापरे. चला चला बेटी हवा सा थाओ. कहाँ गया उसे ढूंढो. नवीन मोबाईल आहे. आ जाए इधर से, मजा लेने का इधर का. एक झरने का पानी है इधर, थोड़ा पानी पी सकते हैं. बांबूचं वन आहे इथे. वरती बांबूच्या घाट आहेत. ह्या वाळेत थांबणार आहे इथे आपण. मंडळी थांबलेली आहेत. इथे फोटो काढायचा ना, ग्रुप फोटो होईल ना. नाही नाही, हा आहे वाघ दरवाजा. आणि स्वप्नील तर म्हणतो या डोरला जायला रस्ता आहे त्या बाजूने, हिराजीच्या दुकानाच्या इथनं. आणि वरती काय रोप लावून चढायचं. राजाराम महाराज इथनंच उतरले होते खरे ना. हा, ते ज्यावेळेस इथनं सुटका करून घेतली त्यावेळेस. वाघ दरवाजा अजून झूम करून बघतो. हा वाघ दरवाजा. तर पोचलो पण इकडे रस्त्याला. काय खिंडीमध्ये येत होता रायगड. इथे आलो म्हणजे आपली प्रदक्षिणा जवळपास पूर्ण झाल्यासारखीच असते. इथून पुढे हिरकणी गाव आहे. ही कायल्या ग्रुपची मंडळी पोचले तिथे. तर एक रस्ता गाव खाली जाते, वाघोली गाव. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी सांगा कमेंट करून. जय शिवराय. कैलास, ग्रेट ग्रेट ग्रेट, अभिनंदन. वो भी जाएंगे. दूसरा कोई पर्याय है क्या? दुसरा रस्ताच नाही. लास्ट टाइम गाडी लेके आया था भाई, ये टाइम नाही. ये टाइम पाहिजे. अजून तिकडे तयारी करायची. ते सगळे गडावरती आहेत. हो, मी झाडू बिडू मारला. अरे वा, आले. आता कोण राहिलं माझे? कोकणातली म्हणजे आपले वाघोली, बिरवाडी वगैरे, महाडचे म्हणजे बिरवाडी साईड. हा इकडचा बिरवाडी खोरा. त्याच्या पुढे तिकडे आपण आतमध्ये गेलं की खाली तिकडे हे आपलं वालनकुंड वगैरे म्हणून आहे. वालनकुंडीच्या समोर तिथे आपला किल्लारेवरचा ते महाराजांची प्रतिकृती दिसते डोंगरामध्ये. त्याच्या बाजूला आपला लिंगाणा, पाणेगावाच्या इथून तर सरळ लिंगाणा किल्ला आहे. या मधल्या पट्ट्यातून पुढे बघितलं की राजगड, तोरणा ते किल्ले आहेत.
खूप ह्या सह्याद्रीमध्ये जगण्यात खूप मजा वेगळी आहे. मग ते कातवड्याच्या तिकडे पण आहे ना पुढे किल्ला काठीवडीच्या पुढे गेलं की वरती गेल्यानंतर तो कांगोरी कांगोरी त्याचं मंगलगड पण नाव आहे. पुढे चंद्रगड आहे त्याच्या बाजूला. नाही इकडं कांगोरी पिंपळवाडीच्या वरती, तिकडनं ते मोडसडा वगैरे त्या बाजूला उतरलं तर मोडसडा सोडायच्या नंतर मग तुझा हा किल्ला चंद्रगड आहे ना. चंद्रगड चंद्रराव मोऱ्यांचं तिथे तिथे आता पुरातन म्हणजे जुन्या फक्त अशी शंकराची पिंड वगैरे आणि काही वास्तुशिल्प वगैरे थोडीफार आहे. तिकडनं कांगोरीवरनं इकडे आलं की ह्या बाजूला आलं की इकडे मध्ये शिवतरगड आहे. शिवतरगडाच्या वरती कावळागड, कावळागडाच्या इकडनं ह्या बाजूला राईट मारलं की मडेघाट म्हणजे तानाजी जे पार्थिव आणलं तिकडे. कंकवाडी म्हणजे भूतोंडीवरनं खाली यावं लागतं. भूतोंडीवरनं खाली उतरलं की आपण डायरेक्ट मडेघाटातून खाली येतो. मडेघाटातून खाली आलं की इकडे शिवतरगड आणि मग तिकडनं इकडे अगदी जवळ आहे. आणि इथून मध्ये ह्या 5-6 नाळे आहेत. त्या नाळींमधनं प्रत्येक वर्षी आमची ही पोरं बहुतेकांनी सगळ्या नाळे केल्यात. त्या नाळीतून खाली आलं राजगड. हो राजगड ते तो रायगड वगैरे. हा ते ह्याच्या बाजूला जे 2 दिसतात ते कोणते आहेत? नाही हे वाघोली खिंडीच्या वरती काहीच नाही. पण त्याचे आकार जे आहेत ते नवरा नवरीचे वगैरे म्हणजे असं पिरामिड ठेवल्यासारखे वगैरे. तर काही जण त्याला नवरा नवरीचा डोंगर म्हणतात, काही जण असं जे पूर्वी नावं दिलेत. नाही तो भाग नाही. अजून येतात शेवटचा माणूस अजून आला नाही आपला. झाला व्यवस्थित, व्हेरी गुड. काका उलट यावेळेस स्पीडला गेलाय. गेलो होतो कमळगड टू केंद्रगड टू रोहिडा त्या रेंज फिरायला गेलो होतो. पावसाळ्यात गेलो होतो आणि कमळगडला ज्या गावातून मला वर जायचं होतं तिथून आम्ही दुसऱ्या गावात. मग कमळगडचा जो मेन रस्ता आहे ना त्याच्या अपोजिटने आम्ही कमळगडला वर चढलो. आणि असा पहिले कडात चढून गेलो, वाटलं आता वर आलो, पण नंतर कळलं भोवताली जंगल आहे आणि मग पुढे वर बाहेर. त्या जंगलातून वाट काढायला परत हरवलो पावसाळ्यात. एकदम काहीच दिसत होतं कुठेच काय नाही. आम्हाला तो फक्त कमळगड करून खाली उतरायला 17 किलोमीटरचा ट्रेक झाला. म्हणजे आम्ही डोम धरणाच्या त्या साईडने गेला, तिथून चढलो, कडा लागली. त्यात पण रिस अशी माहित नाही रोड कुठे आहे.